महिने की आपण फ्रीज घ्यायचा का, तो परवडेल का, टेलिव्हिजन ज्या वेळेला आला तेव्हा तो टेलिव्हिजन घरात कुठे ठेवायचा, तो फक्त ब्लॅक अँड व्हाईट होता आणि तो मुख्यतः दोन कंपन्यांचा होता, एक क्राऊन आणि एक अपट्रॉन. तो कुठे ठेवायचा, त्या दरवाजा असायचा त्या टेलिव्हिजनला, तो घरातला फक्त करता माणूसच फक्त तो वापरायचा, दुसऱ्या कोणाला हात लावायला परवानगी नसायची. आणि शेजारच्या घरातनं जर छायागीत किंवा काही ऐकू आलं तर घरामध्ये तळमळ व्हायची आणि लहान मुलं म्हणायची आपल्या घर पण घरात टीव्ही पाहिजे, विशेषतः तिकडे चित्रपट लागल्यानंतर. ही अवस्थाच मुख्यतः मराठी मुंबईकरांची होती. मराठी मुंबईकरांच्या घरात सुद्धा कोणत्याही ज्याला आज आपण सहज मान्य केलेल्या गोष्टी म्हणतो, वॉशिंग मशीन असेल, टीव्ही असेल, फ्रीज असेल, कलर टीव्ही असेल, हे सगळं काही कल्पनेचं नव्हतं. आता तर जवळजवळ 100% लोकांच्या हातात मोबाईल फोन आहेत, जवळजवळ 100% लोकांच्या घरात कलर टीव्ही आहेत. त्यावेळेला फक्त 1 किंवा 2 चॅनल असायचे आणि ते दूरदर्शनचे असायचे. आणि अशा प्रकारचं जीवन जगलेला कनिष्ठ मध्यम वर्ग मराठी माणूस, हा मराठी माणूस मुख्यतः आपल्या सांस्कृतिकतेच्या, मराठी अस्मितेच्या, मराठी भाषेच्या अभिमानाच्या जोरावरती जगत होता. आता सुभाष देसाईंनी सांगितलं ते अगदी बरोबर आहे. आता पुन्हा उठावाची वेळ आलेली आहे, कारण आत्ता अशा प्रकारे सांस्कृतिक अस्मितेच्या आणि भाषेच्या पातळीवरती आपण पुढे जायच्या ऐवजी आपण प्रत्यक्षात गेल्या 10 वर्षात मागे आलेलो आहोत. आणि सरळ सरळ आपला अपमान होईल अशा पद्धतीने गुजराती मंत्री, गुजराती प्रधानमंत्री, गुजराती गृहमंत्री, सर्व प्रकारचे गुजराती मंत्री, गुजराती आरोग्य मंत्री मांडवियांसारखे हे सगळे धडधडीतपणे महाराष्ट्राचा कसा अपमान करतात, मराठी माणसाकडे कशा तुच्छतेने पाहतात, हे निदान मी आणि संजय राऊत आणि अरविंद सावंत हे आम्ही लोकसभेत आणि राज्यसभेत दररोज पाहतोय. आम्ही त्याच्या विरुद्ध बोलतो. परंतु दुर्दैवाने अशी गोष्ट आहे, ज्या प्रमाणात त्याच्याबद्दलचा संताप महाराष्ट्रामध्ये व्यक्त व्हायला हवा तसा होताना दिसत नाही. इतकंच नव्हे तर दुर्दैवाने अनेक मराठी नेते विविध पक्षातले हे मोदी आणि शहांच्या कच्छपी लागलेले आहेत, त्यांची लाचारी करतायत. अशा प्रकारची लाचारी मराठी माणसांनी कधी सहन केलेली नाही. आणि म्हणून देसाई साहेब जे म्हणले ते बरोबर आहे की पुन्हा उठावाची गरज आहे. कारण जे संयुक्त राष्ट्र समितीमध्ये मुख्यतः गुजराती मालकीच्या विरोधात, म्हणजे ज्यांच्या हातात उत्पादनाची साधनं आहेत त्यांच्या विरोधात चळवळ सुरू झाली, नंतर ती शिवसेनेच्या मार्फत एकूण सार्वजनिक क्षेत्रापर्यंत आली. ते सर्व आता बदललेलं आहे. आता सार्वजनिक क्षेत्रामध्ये सुद्धा कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आलेली आहे. कॉन्ट्रॅक्ट सिस्टीममध्ये कोणाला घ्यायचं, कोण नाही, कोणाला घ्यायचं नाही, हे सगळं त्या कॉन्ट्रॅक्टरच्या हातात असतं. आणि तो कॉन्ट्रॅक्टर तिथल्या मॅनेजमेंटच्या म्हणजे मुख्यतः सरकारतर्फे येतो. आणि त्याच्यामुळे आज आपण असं प्रत्यक्षात पाहतोय की इतिहास पुढे जायच्याऐवजी इतिहास मागे नेला जातोय. सुरतवरनं जे शिवाजी महाराजांनी वखार लुटून आणली ती परत सुरतमध्ये नेण्याच्या दृष्टिकोनातनं ती नव्हे तर इतर सुद्धा काही काही गोष्टी परत गुजरातमध्ये नेण्याचा प्रयत्न चालू आहे. मला वाटतं ह्या पार्श्वभूमीवरती आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आताचा जो मध्यम वर्ग आहे, जे समोर बसलेले आहेत, त्या सर्व मध्यम वर्गाने आपला भूतकाळ, स्थानीय लोकाधिकार समिती निर्माण होण्याच्या अगोदरचे आपले पगार, अगोदरच्या आपल्या नोकऱ्या याची जराशी नीट आठवण करून विचार केला पाहिजे की त्यावेळेला आपण असे होतो, त्यावेळेला आपण असे लढाऊ होतो, त्यावेळेला आपण असं बोलू शकत होतो. आत्ता बोलण्याची संधी असून सुद्धा आपण का असे महाराष्ट्र म्हणून शरण गेलेले आहोत. आणि अक्षरशः लाचार पद्धतीने आपण शरण गेलेले आहोत. आपलेच सहकारी जुने हे त्यांच्या नादी लागलेत, त्यांच्या कच्छपी लागलेले आहेत. प्रत्यक्षात वस्तुस्थिती अशी आहे की आता निवडणुका आलेल्या आहेत आणि ह्या निवडणुकीमध्ये मोदी आणि शहांना असं जवळजवळ वाटायला लागलेलं आहे की आपल्याला पुन्हा तेवढी मतं मिळणार नाही आहेत. त्यांना मागच्या निवडणुकीमध्ये 303 जागा एकट्या भाजपला मिळाल्या. त्याच्या अगोदरच्या निवडणुकीत भाजपला 282 जागा मिळाल्या. आता आपल्याला परत 282 मिळतील असं वाटत नाही, 300 मिळतील असं वाटत नाही. आणि म्हणून त्यांनी नवीन नवीन प्रकल्प, नवीन नवीन घोषणा, नवीन नवीन भावनात्मक आवाहन तमाम समाजाला करतायत. आणि आपण सुद्धा कित्येक वेळेला त्या विशिष्ट घोषणांच्या, त्या विशिष्ट भावनात्मकतेच्या आहारी आपण जातोय. ते आहारी गेल्यामुळे त्यांना असं वाटतं की आपल्याला 300 किंवा 200 जागा मिळतील. परवा तर ते म्हणले आम्हाला 370 मिळतील आणि आमच्या एनडीएला 400 सुद्धा मिळतील. तुम्ही जर मनातल्या मनात हिशेब करून पाहिला तर राष्ट्रीय पक्ष भारतीय जनता पक्ष नाही, तो फक्त उत्तर भारतीयांचा, हिंदी भाषिकांचा पक्ष आहे. तामिळनाडूमध्ये त्यांना काही स्थान नाहीये, केरळमध्ये त्यांना काही स्थान नाहीये, तेलंगणमध्ये त्याला काही स्थान नाहीये, आंध्र प्रदेशमध्ये मामूली स्थान आहे किंवा जवळजवळ नाहीये.
कर्नाटकामध्ये फक्त कोस्टल रिजन मध्ये त्यांना स्थान आहे, बाकी कर्नाटकाचं आणि साध्या पॉंडिचेरी सुद्धा त्यांना स्थान. वरती तुम्ही जाता बंगालमध्ये त्यांना स्थान नाहीये, पंजाबमध्ये त्यांना स्थान नाहीये, काश्मीरमध्ये त्यांना स्थान नाहीये. कशाच्या जोरावर ते म्हणतात आम्ही राष्ट्रीय पक्ष. ते राष्ट्रीय पक्ष नाही आहेत, ते प्रामुख्याने उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा एवढ्या पुरता त्यांचा पक्ष आहे. त्या तिथल्या सुद्धा हिंदी भाषिक बिहारमध्ये आता त्यांना गळती लागलेली आहे. आणि म्हणून कसंही करून इकडे जसं त्यांनी अजित पवारांना आणि अन्य लोकांना, शिंदेना वश करून घेतलं, तसं त्यांनी तिकडे नितीश कुमारना वश करून घेतलेलं आहे. परंतु नितीश कुमारच्या विरुद्ध वातावरण आता तयार झालंय, कारण ते 9व्यांदा मुख्यमंत्री झालेत आणि 9च्या 9 वेळेला ते कायम अशा प्रकारची तडजोड करून झालेत. त्यामुळे तिथल्या लोकांचा त्यांच्यावर तोच रोष आहे जो आपल्याकडे अजित पवार आणि शिंदेच्या विरोधात आहे. त्यामुळे त्यांना बिहारमध्ये पण आपल्याला त्या जागा मिळणार नाहीत. मागच्या वेळेला बिहारमध्ये त्यांना 98% जागा मिळाल्या होत्या, मध्य प्रदेशमध्ये 98% जागा मिळाल्या होत्या, कर्नाटकमध्ये 98% जागा मिळाल्या होत्या. आता ह्या जागा आपल्याला मिळणार नाहीत. म्हणजे इथून ज्या जागा कमी होतील त्या कमी होणाऱ्या जागांची संख्या कमीत कमी 70 आणि जास्तीत जास्त 120 आहे. म्हणजे ह्यांचा आकडा 230च्या वरती जाऊच शकत नाही, अगदी उदारांतकरणाने त्यांना दिल्या तरी. त्यामुळे त्यांना आता असं वाटायला लागले की आपल्याला एका वेळेस सत्ता हाती येणार नाही. आणि ती सत्ता हाती येणार नाही म्हटल्यानंतर त्यांनी ज्या प्रकारचे दंगेधोपे देशामध्ये सुरू केलेले आहेत, ते रामाच्या नावाने केलेले आहेत, ते दंगेधोपे करून लोकांची मनं पुन्हा वळवता येतील, पुन्हा एकदा हिंदू मुसलमान द्वेषाचं वातावरण तयार करता येईल. या प्रकारची प्रवृत्ती, या प्रकारचं धोरण अधिकृतपणे सरकारतर्फे म्हणजे मुख्यतः मोदी आणि शहांतर्फे राबवलं जात आहे. एक गोष्ट तुम्हाला सांगू शकतो, अरविंद सावंत, संजय राऊतना पण ते माहिती असेलच, कारण आम्हाला तिकडे जे भाजपाचे खासदार भेटतात खासगीमध्ये, त्यांची बोलायची हिंमत नसते जाहीरपणे बोलण्याची किंवा आम्हाला हाऊसमध्ये सुद्धा बोलण्याची. ते लांब कुठेतरी आम्हाला गार्डनमध्ये किंवा कुठेतरी भेटले तर बोलतात, तुम्ही काय सांगता, आमच्यावरती सुद्धा ईडीचं वॉच आहे, आमच्यावरती सुद्धा सारखा वॉच आहे, आम्हाला सुद्धा दहशतिकारी मोदींच्या व्हावं लागतं, आम्हाला बोलता पण येत नाही काही. ही आमची पण अवस्था आहे. आणि जर प्रसंग पडला तर आम्हीच सगळे मोदी आणि शहांच्या विरुद्ध जाणार आहोत, पण आत्ता मात्र आम्ही जाऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही संधीची वाट बघतोय. कित्येक वेळा त्यातले काही जण सांगतात की तुम्ही तुमचं विरोधी पक्षाचं वाढवा, आंदोलन वाढवा, संघर्ष तीव्र करा, आम्हालाच त्याची मदत होणार आहे, कारण आम्हाला आता भाजपमध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्य नाही. त्यामुळे असंतोष हा काही फक्त लोकांमध्ये नाहीये, हा काही फक्त विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाहीये, हा खुद्द भाजपमध्ये सुद्धा असंतोष आहे. आणि त्या असंतोषाचा स्फोट कसा होऊ शकेल याचा अंदाज आणि याची भीती आता मोदी आणि शहांना आहे. आणि त्याच्यामुळे ते सगळं वातावरण बदलायचा प्रयत्न करतात. मला असं वाटतं की स्थानिक लोकाधिकार समिती ही जरी प्रत्यक्षात बिनराजकीय असली, म्हणजे ती जरी शिवसेनेनी स्थापलेली असली तरी ती एका अर्थाने बिनराजकीय. कारण माझ्या माहितीमधले अनेक कम्युनिस्ट विचाराचे, समाजवादी विचाराचे असे जे LIC, एअर इंडिया, अन्य ठिकाणचे कार्यकर्ते आहेत किंवा समर्थक आहेत, ते अनेक लोक, आत्ताच मी येताना काही कार्यकर्त्यांशी बोलत होतो, त्यांच्यातले अनेक लोक हे स्थानिक लोकाधिकारशाहीचे समर्थक आहेत. आणि ती स्थानिक लोकाधिकार समिती हीच खरी लोकशाही आहे, सगळीकडे लोकशाही आहे. कर्नाटकमध्ये एका ठिकाणी, एका प्रांतामध्ये माननीय खरगेंच्या मदतीने 371J या नावाने कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट त्यांनी इम्प्लिमेंट केलेली आहे. आणि त्यांच्या पक्षाचं बहुमत नसताना पूर्वी, आत्ता नव्हे, आता ते अध्यक्ष आहेत पक्षाचे, पूर्वी त्यांनी हे केलंय. त्यावेळी त्यांनी सर्व पक्षीय कर्नाटकमधले एकत्र आणले. आणि त्या 371Jचा कायदा असा आहे की त्यामुळे त्या प्रांतातल्या, त्या एका विशिष्ट प्रांतापुरता म्हणजे प्रदेशापुरता आहे, त्या प्रदेशातल्या प्रत्येक नोकरीला, कुणाची असो, ती खाजगी असो सार्वजनिक असो, ती स्थानिक माणसालाच आणि स्थानिक भाषिक माणसालाच ती नोकरी दिली गेली पाहिजे. हा ठराव तिथे कायद्याने आहे, घटनेच्या आधारे केलेला आहे. 371J या घटनेच्या कलमानुसार ते त्यांनी तिकडे घडवून आणलेलं आहे. ते आपल्याला घटना असो नसो, आपण आपल्या ताकदीच्या जोरावर, आपल्या लढ्याच्या जोरावर, आपल्या संघर्षाच्या जोरावर ते आपण ते करू शकतो. याच्यामध्ये प्रांतवाद नाही. याच्यामध्ये प्रांतवाद कसा नाही, कारण हीच घोषणा, हीच चळवळ तामिळनाडूमध्ये आहे, बंगालमध्ये आहे, केरळमध्ये आहे. आणि त्या सगळ्या ठिकाणी, कारण स्थानिक लोकाधिकार समिती ह्या ज्या वेळेला समर्थ होतात त्यावेळेला खऱ्या अर्थाने लोकशाही समर्थ होते. कारण लोकशाहीमध्ये लोक महत्वाचे आहेत आणि लोकांमध्ये ते स्थानिक लोक महत्वाचे आहेत. स्थानिक लोकांचा असा अधिकार असणं याचा अर्थ आपण देशाच्या विरोधात किंवा प्रांतवादाने इतरांच्या द्वेषामध्ये परामर्श करतोय आपण, असं अजिबात समजायचं कारण नाही. आपला हा स्थानिक लोकाधिकार समितीचा
प्रयत्न म्हणजे लोकशाही बळकट करण्याचा प्रयत्न आहे. हाच प्रयत्न आत्ता अमेरिकेत सुद्धा चालू आहे आणि म्हणूनच अमेरिकेमध्ये सुद्धा एक प्रकारे मगाशी सांगितलं अनिल देसाईंनी किंवा अन्य लोकांनी, सुभाष देसाईंनी पण, की अमेरिकेत सुद्धा आता त्यांच्या पद्धतीने स्थानिक लोकाधिकार चळवळ चालू झालेली आहे. त्यांच्याकडचं जे अरिष्ट आहे, आर्थिक अरिष्ट, ते आर्थिक अरिष्ट याच्याचमुळे आलेलं आहे. इंग्लंडमध्ये, जर्मनीमध्ये सुद्धा अशा प्रकारची चळवळ चालू आहे. दुर्दैवाने त्यांच्याकडे सुद्धा काही प्रमाणात द्वेषाचं आणि नफरतीचं राजकारण करून ते त्याला वळण लावायचा प्रयत्न करतायत. पण त्यांच्याहीकडे आपल्यासारखे चांगले सद्भावनेचा विचार करणारे, लोकांना समाविष्ट करणारे आणि तरीही आपली अस्मिता, आपली भाषा, आपली संस्कृती टिकवून स्थानीय लोकाधिकार प्राप्त करणारे असेही घटक त्यांच्याकडे आहेत, अशाही चळवळी त्यांच्याकडे आहेत. आपण एकटे नाही, आपण महाराष्ट्रातही एकटे नाही, देशातही एकटे नाही, जगातही एकटे नाही. हे लक्षात घेऊन आपण आपली चळवळ अधिक समर्थ करावी.